सो ह्या डोंगरातून असे तिरीप येते सकाळी 9च्या आसपास, 8:45. आणि माझी जी खिडकी आहे त्याच्या समोरचा जो डोंगर आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने पडते. ओके, सो 9वा दिवस. आज मी जुटा व्हॅलीला चाललो आहे आणि मी बुकिंग नाही केलं आहे. त्यामुळे आता मी कसा जाणार आहे तिथे, हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पण ठीक आहे, काय जाऊ कसं तरी. आज मी आणखी एका ट्रेकवर निघालोय. भारी वाटतंय. हे गाव मला इतकं आवडलंय. मी सिटी सेंटरला आलोय. काय कमाल जागा यार, मी प्रेमात पडलोय या जागेच्या. मस्त डोंगरात आहे आणि सूर्य असा 9 नंतर दिसतो. तोपर्यंत गारठा नुसता 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री. ओके, तर आजची गंमत आहे की मी गाडी बुक नाही केली आहे, ती फुल होती टूर. तर काल एक रँडम डेव्हिड म्हणून एक माणूस भेटला होता मला. त्याला मी सांगितलं, तो म्हणाला की आपण जाऊया. सो आम्ही जॉर्जियनमध्ये व्हॉट्सअपवर बोलतो. म्हणजे मी ट्रान्सलेटरवर जाऊन मराठीतनं जॉर्जियनला ट्रान्सलेट करतो आहे आणि त्यानंतर मग तो कन्वर्ट करतो आहे. तर आमचं ठरतं आहे की भेटूया. कदाचित हा डेव्हिड आहे. डेव्हिड, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मी चाललोय जुता व्हॅलीमध्ये. सो डेव्हिडने टांग दिली आणि मी नशीब काल एकाला सांगून ठेवलेलं आणि तो माझी वाट बघत होता. आणि आता सोबत अजून एक मुलगी आहे, आम्ही 2 जण आहोत. सो शेअरिंगला पण बरं पडेल. आणि आता चाललो होतो आम्ही जुता व्हॅली. कासबेगीपासून जुता व्हॅलीला जीपने जायला साधारण पाऊण तास लागला. प्रवासात छोटी छोटी गावं लागली. इथल्या सिनिक रस्त्यांवरून जाताना एकदम मस्त आणि रिफ्रेशिंग वाटतं. ओके, सो नवी मैत्रीण आजच्या ट्रेकवरची, इंजी. हाय. साऊथ कोरियामधनं आहे आणि आम्ही एकत्र ट्रेक करतो. आम्ही एकत्र कॅब केली आहे. सो बघूया काय इंटरेस्टिंग दिवस आहे आजचा. इंजी, यू रिमेंबर माय नेम? स्वप्नी. नाईस. आम्ही जुता व्हॅलीच्या हाईकला आता सुरुवात करणार होतो. पायथ्याशी जुता गाव आहे, एकदम छोटंसं. वा. ओके, एवढ्या फास्ट मी या जागेपर्यंत आलोय. एवढी भन्नाट जागा. आणि मी एकटा नसतो चालू शकलो एवढ्या फास्ट. इंजीमुळे मला यायला लागलं एकदम फास्ट चालत. ओके, चौकी पास, टाइम फ्री झोन. वा. जॉर्जियातल्या लोकप्रिय हाईक्सपैकी हा एक आहे. हे माझ्या मागे 5th सीझन हॉटेल आणि इथे लिहिलं आहे टाइम फ्री झोन. सो तुम्ही इथे किती वेळ काढाल कळणार नाही कदाचित. भारी. रस्ता मस्त हिरव्यागार कुरणांमधून चालला होता. सो अशा एवढ्या सुंदर रोडवरनं चालतोय आम्ही की काय सांगावं. कमाल. जसजसं पुढे चालायला लागलो तस तसा चढ जाणवायला लागला. सो यू ट्राईड इंडियन फूड? Yes. वेअर? In your city, and also we have some restaurants in Seoul as well. ओके. I love butter garlic naan, chicken tikka masala, all the curries. Okay. It's really good. Nice. So you like the spicy food? Yes. Nice. Koreans can handle it. वाटेतले छोटे छोटे प्रवाह ओलांडून जावं लागत होतं. या सगळ्या प्रवाहांना वितळलेल्या बर्फाचं पाणी येतं आणि त्याच्या छोट्या छोट्या नद्या होतात. खळखळत वाहणारं शुभ्र थंड पाणी, छोटे छोटे ओहोळ. काही जण घोड्यावरून तो रस्ता पार करत होते. या रस्त्यावर दमछाक करणारा चढ होता. जुता व्हॅली अतिशय शांत आणि सुंदर दरी आहे. आवाज असेल तर तो फक्त पाण्याच्या खळखळीचा.
ती पोरगी पाडणार आहे आपल्याला. तिला काय माहिती आपण कुठून आहोत ते. इथून चालताना मला एका गोष्टीची खूप गंमत वाटली. काही डोंगर एकदम रखरखीत आहेत, काही डोंगरांवर थोडीशी हिरवळ. निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर दोन्ही प्रकारच्या डोंगरांच्या शेड्स अफलातून दिसतात. इंजी फिटनेस फ्रीक होती, मॅरेथॉन धावणारी, त्यामुळे ती भरभर चालत होती. मला खरं तर थोडं निवांत चालायला आवडलं असतं, पण तिच्यामुळे मी सुद्धा स्पीड पकडला. या सगळ्या हाईकमधली आणखी एक कमाल गोष्ट म्हणजे आपल्यासमोर दिसत राहणारी टोकदार शिखरांची चावखी पर्वतरांग. त्यातल्या काही शिखरांवर कायम बर्फ असतो. असा व्ह्यू असेल आणि एवढी छान सोबत असेल तर माणूस कितीही चालेल. हे सह्याद्रीसारखं दिसत असलं तरी सह्याद्री नाही, बर्फ आहे इकडे आणि इकडे सह्याद्री आहे. काय गंमत आहे ना. माळरान आणि यातनं एक सुंदर वॉक. या माळरानावर ना तासन तास चालू शकतो. कमाल जागा आहे. आम्ही हाईकच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो. मॅपमध्ये दाखवत होतं की वर तळ आहे. तर या पॉईंटवरनं लेक दिसतोय की नाही. आम्ही खूप आलोय आणि एक आता डोंगर चढतोय आणि हा लेक या पॉईंटवरनं लेक दिसतोय की नाही. माझ्या मते एनजी पहिले बघेल ही गोष्ट आणि सांगेल आपल्याला. या देयर इज लेक. नाही म्हणते चायला एवढी मरभर केली, एवढा डोंगर चढलो, केवढा चढलो. त्या दगडापासून तर खडा चढ आहे आणि ती म्हणते लेक नाही आहे वरती. काय करावं, कसले नाच चाललेत. हा टप्पा एकदम शार्प चढाचा होता. प्रचंड दमायल झालं. अजून पुढे चालत जाणं थोडं रिस्की वाटलं. जमीन खूपच निसरडी आणि भुसभुशीत वाटत होती. लँडस्लाईड झाली होती. ओह माय गॉड. आम्हाला वाटलं लेक असेल, इथे तर खाण निघाली, खदानी. सो फायनली आम्ही पोचलोत एंडपर्यंत, आमच्या ट्रिपचा एंड पॉईंट. आणि आता इथून आम्ही ड्रोन उडवून बघू काय दिसतंय, लेक आहे नाही आहे, कुठे आहे काय आहे. हाऊ वॉज द डे? Good. Maybe I did like very tough for you. Sorry. No problem. But you like today's hike? Yes, I enjoyed it very much. Okay. आता इथूनच ड्रोन उडवून वर तलाव नेमकं कुठे आहे हे बघायचं ठरवलं. ड्रोन वरपर्यंत गेला पण पाण्याचा तलाव कुठे दिसला नाही. एका ठिकाणी फक्त थोडासा बर्फ साचलेला दिसला. तिथेच थोडा वेळ थांबलो. आसपास कोणीच ट्रेकर दिसत नव्हते. ड्रोन शूट केलं, टाइमलॅप्स घेतले. आम्ही परत खाली उतरायला सुरुवात केली. सो डोंगरामधलं पाणी आपल्या मैत्रिणीने भरलं. म्हटलं आपण पण बघूया कसं आहे पाणी. थंडगार, हाताला तरी थंड लागतंय. दात शिवशिवले. Fresh, cold and fresh. Yes. Very nice. येताना आम्हाला काही ट्रेकर्स दिसले. येतानाच्या वाटेवर आणखी एक छोटा तलाव आहे.
हा लेक आम्हाला जाताना दिसला नव्हता. लकीली येताना एकाने सांगितलं, सो बघायला मिळाला. आणि कमाल गोष्ट अशी आहे की ह्या लेकवर कोणीतरी एफ्रेम बांधलं यार. काय नाद केला असेल. ते आमचं एफ्रेम अजून बने ना, किती वर्ष झाली. चावखी तलावापाशी आलो. छोटासा टर्कोइस रंगाचा तलाव. हा एक हाय अल्टिट्यूड ग्लेशियर लेक आहे, त्यामुळे पाणी कायमच एकदम थंडगार. ट्रेकर्सची हॉल्टसाठीची लोकप्रिय जागा. इथे थोडा वेळ घालवला. समोरच्या बर्फाच्या पर्वताचं खूप सुंदर प्रतिबिंब तलावात पडत होतं. थोडा वेळ थांबलो आणि निघालो. ओके, सो हे एक 5 सीझन हॉटेल आहे आणि आमचा ट्रेक संपत आला आहे. संध्याकाळ होत आली आहे. काय कमाल चाललो आम्ही येताना आता डिस्कस करत होतो की आपण 30,000 स्टेप्स चाललो का 20,000 चाललो. सो आमचं मत आहे की त्याच्यामध्ये कुठेतरी चाललो. तर इथून आम्हाला ड्रायव्हरला वायफाय घेऊन ड्रायव्हरला सांगायचं आहे की तू ये. इथून 1 तास अजून चालायचं आहे आम्हाला, थोडा ब्रेक घेऊन. सो मजा आली. येताना 5th सीझन कॅफेमध्ये छोटासा ब्रेक घ्यायचं ठरवलं. या कॅफेचं लोकेशन सुद्धा इतकं आयकॉनिक आहे आणि इथल्या वातावरणाला एकदम साजेशी सजावट. कसलं भारी इंटिरियर होतं आणि कॅफे भरला होता. सगळे चिल करत होते. आजच्या हाईकने बऱ्यापैकी दमणूक झाली. येताना स्नो गावामध्ये थांबलो. इथे काही दगडी शिल्प बघितली. खूपच इंटरेस्टिंग होती. यांना स्नो स्टोन हेड्स असं म्हणतात. ओके, स्नो विलेज. इथे मोठ्या आकाराच्या दगडात चेहरे कोरलेले आहेत. ही पोरगी आपल्याला सांगणार आहे कशासाठी कोरलेत. मोठ्या मोठ्या दगडात माणसांचे चेहरे कोरले आहेत. हे चेहरे जॉर्जियाचे पूर्वीचे राजे, योद्धे, ऐतिहासिक व्यक्ती यांचे आहेत. सगळ्यात भारी वाटलेली गोष्ट म्हणजे यांचा डिस्प्ले मोकळ्या कुरणावर होता. निसर्गातली ओपन आर्ट गॅलरी. आजचा दिवस सुद्धा कमाल होता. एक सुंदरसा ट्रेक, शांत मोकळा निसर्ग, बर्फाचे डोंगर, थंडगार हवा. फिरताना धमाल आली. इंजी सारखी नवी मैत्रीण सुद्धा भेटली. जॉर्जिया हा देश फेमस आहे ट्रेकिंगसाठी आणि मी कासबेगीमध्ये आहे आणि मस्त ट्रेक चाललेत. मी एक दिवस वाढवतोय, इथले ट्रेक शोधतोय, इथले ट्रेक करतोय. धमाल चालली आहे. नवी मैत्रीण इंजी. आज दिवसभर आम्ही पूर्ण दिवस एकत्र होतो, ट्रेक केला, गप्पा मारल्या, रात्री डिनरला पण गेलेलो. तर भरपूर बोललो. तर त्याच्यामधनं मला त्यांच्या देशाबद्दल कळलं. साऊथ कोरियाबद्दल बऱ्याच गोष्टी मला जाणून घेता आल्या. मी भारताबद्दल बरंच शेअर केलं. इंजी सेम माझ्या वयाची आहे आणि ती जे प्रॉब्लेम फेस करते साऊथ कोरियात ते मी पण फेस करतोय. सो देश बदलला पण काही प्रॉब्लेम्स बदलले नाहीत. त्यानंतर अजून सांगण्यासारखी गोष्ट अशी की गेल्या काही काळात तिने फिटनेसवर खूप मेहनत केली आहे. आधी ती अशी नव्हती असं ती म्हणाली आणि आता ती खूप फिटनेस फ्रीक झाली आहे. ती मॅरेथॉन धावते आणि तिने 30 देश फिरलेली आहे आणि त्या 30 देशमध्ये भारत नव्हता, इंडिया नव्हतं. मग मी तिला इंडिया किती चांगला आहे, किती भारी आहे असे प्लॅन्स दिले. आणि एक ट्रिप तुला पुरणार नाही. एकदा इंडियात आलीस तुला एवढं आवडेल. एक ट्रिप पुरणार नाही, तुला 4 ट्रिप्स लागतील, वेगवेगळ्या भागात फिरता येईल वगैरे, असं बरंच काय काय मी तिला सांगितलं. तर हीच गंमत आहे ना की तुम्ही सोलो ट्रिपवर असताना, सोलो ट्रॅव्हल करत असताना अशा वेगवेगळ्या व्यक्ती तुम्हाला भेटतात आणि छान मैफिल रंगते, गप्पा होतात आणि धमाल असते दिवसभर. कधी कधी तुम्ही एकटे पण पडता, पण हा पण फ्लेवर आहे सोलो ट्रॅव्हलिंगचा. तुम्ही एकटे असता, स्वतःमध्ये असता, स्वतःच्या विचारात असता आणि लोकांसोबत पण असता. तर जॉर्जिया रंगात आलेले एपिसोड, ही सगळी सिरीज कशी वाटते नक्की सांगा, कमेंटमध्ये लिहा. आणि कझाकिस्तान, आय थिंक हा 1-2 आठवडे उरलेत कझाकिस्तानच्या बुकिंगसाठी. नक्की तुमची सीट बुक करा. रानवाटाची मे महिन्यातली कझाकिस्तान टूर. शेवटच्या 6 सीट्स बाकी. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.